आप्पा आप्पा बोलला सईशी? आम्ही बोलतच होतो पण तेवढ्यात एक विघ्न आडवं आलं. विघ्न? हो अहो आप्पा तो शेजारचा मुलगा आहे ना. काय केलं त्यानं? आम्ही गप्पा मारत होतो ना तेव्हा त्याने सईची छेड काढली. काय? हो नाही, आज त्या कांगारूला मी अजिबात सोडणार नाही. हे म्हणजे अति झालंय, वाढतच चाललंय सगळं. शेजारचा मुलगा म्हणजे तो? हो हो तोच ऑस्ट्रेलियावरून आलाय ना. आप्पा पदोपदी माय मराठीचा अपमान करणार आहे ना तोच तोच. आज झोडूनच काढतो त्याला. बस. अहो मी काय म्हणते जाऊ द्या हो. यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अशी मुलींची छेड काढणारा मुलगा नाहीये तो. हे बघा तुम्ही त्याची वकिली करू नका. हा अहो खरंच छेड काढली त्याने तिची. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आप्पा आत्ता हे वेळीच थांबवलं नाही ना तर त्याचं हे वागणं वाढत जाईल. हा नाही आज सोडणार नाहीच आहे मी त्याला. अप्पा पण एकदा हे बघ त्याच्या बाजूने जर बोलणार असशील तर गप्प बैस. थांबा अप्पा. अहो मारू नका हो त्याला. खबरदार मला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर. नाहीतर आधी तुम्हाला तोंड द्यायला लागेल या काठीला. अरे माझ्या नातीची छेड काढण्यापर्यंत मजल गेली आता तुझी. सोडणार नाही मी तुला. आधी ही काठी आणि नंतर मग पोलीस कोठडी. आपा प्लीज प्लीज एखादा ऐकून घ्या माझं what I'm saying and then नाही करा वाटला then fine hit me मारा मला and even call the cops I don't mind. आप्पा ऐकू नका याचं. खोटारडा आहे हा. नाही नाही मला असं वाटतं की आपण नचिकेतचं ऐकून घ्यायला हवं. अहो म्हणतोय ना तो की नाही पटलं तर शिक्षा करा म्हणून. This guy संपर्क he's fake appa खोटा वागतो. whatever he pretends ते जसा दिसतं तसा नाही. खोटा आहे हे. साधारणत खोटा आहे हे. हा I'm telling you the truth appa. साईला मॅरी करायचा म्हणून केला त्याने. ठीक आहे असं जर असेल तर मग ते सिद्ध करून दाखव हा खोटा आहे म्हणून. आता बघ कशी तुझी वाजवतो. हा तर भ्रमणध्वनीचा आवाज आहे. कोणाचा आहे हा भ्रमणध्वनी? अरे तुझाच असेल तर आधी बंद कर. मी नाही आपा. इथून येतोय आवाज. हा आप्पा हा बघा भ्रमणध्वनी. याला भ्रमणध्वनी म्हणतात का? अहो आप्पा मी उभ्या आयुष्यात वापरलाच नाहीये ना कधी भ्रमणध्वनी. हे ना ते मला रस्त्यावरती सापडलेलं तर मी म्हणालो ज्याचं पण हरवलंय त्याला आपण देऊन टाकू. माझं नाहीये ते. Give it to me. अरे Shut up. Shut up. ए कोण आहे आपा?
हे काय मदिरा प्राशन करता तुम्ही? अहो नाही अप्पा, हे सगळं खोटं आहे. याने ना कट रचलाय माझ्या विरुद्ध. कट? मग हे कोण आहे? तुम्हीच ना? अहो अप्पा नाही, हल्ली कसं आहे ना, ते दुसऱ्याच्या शरीरावर ना कोणाचाही चेहरा लावता येतो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. याने सुद्धा तेच केलंय. नाही पण तुम्ही तर मगाशी म्हणालात की हा भ्रमणध्वनी तुम्हाला रस्त्यात सापडला. म्हणजे या रस्त्यात मिळालेल्या भ्रमणध्वनीमध्ये याने तुझी खोटी छायाचित्र टाकली असं तुझं म्हणणं आहे का? I hope I'm clear that he is a liar. And please back check करा त्याचा प्लीज. नाही 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 नाही, माझी पवित्र झोळी कोणी हात लावणार नाही तिला. नाही नाही, नाही. अहो काका साहेब, हे काय? या तर आपल्याच घरातल्या वस्तू आहेत. चोर कडला. वा छान, खूप सुंदर कट रचलायस माझ्या विरुद्ध. कल्पकता लागते याच्यासाठी. अहो अप्पा हे सगळं खोटं आहे, हे सामान पण खोटं आहे. अहो मी नाही केलं हे सगळं. But then last night अप्पांबद्दल काय बोलला दाखव. अप्पा बघणार तुम्ही? माझ्याबद्दल? अरे मग दाखवच मला. अहो अप्पा याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, खोटं बोलतोय हा. खरं त्या खेड्याला कुठे माहितीये की आमच्या दोघांचं लग्न झालं नाही की त्याला कसा घराबाहेर काढणार आहे मी. काय म्हणे स्वदेशी स्वदेशी, मोबाईल वापरायचा नाही, शुद्ध मराठीतच बोलायचं आणि सगळं स्वदेशी वापरायचं म्हणे. एकदा लग्न झालं ना की त्याची स्वदेशी अशी बाहेर काढणार आहे ना सगळी. फक्त ते हे साफ खोट आहे आप्पा, हे साफ खोट आहे. नचिकेत सोडणार नाही मी तुला, लक्षात ठेव. अहो आप्पा तुम्ही याच्यावर विश्वास नका ठेवू, हा खोटं बोलतोय. अप्पा तुम्हाला नीट समजावून सांगतो काय झालंय. नचिकेत तू होतास म्हणून आमची सई वाचली रे बाबा. ह्या मुलाशी लग्न झालं असतं ना तर आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माझ्या मुलीचं. माझी सई माझा जीव आहे, जीव. त्या मुलाचं सत्य सगळ्यांसमोर आणून आयुष्यभर फेडू शकणार नाही इतके उपकार केलेस माझ्यावर. प्लीज तुम्ही असं नका बोलू. डोंट एम्बॅरस मी प्लीज. अरे मला माहितीये आम्ही कोणीच याआधी तुझ्याशी फारसे चांगले वागलेलोच नाही आहोत. तरी सुद्धा ते सगळं विसरून तू आमच्या मदतीला धावून आलास. खरं म्हणजे हे एवढं काही करायची तुला गरजच नव्हती, पण तरी सुद्धा माणुसकीच्या नात्याखातर तू एवढी मोठी मदत केलीस आम्हाला. अंकल प्लीज, इट्स नॉट जस्ट माणुसकी. ऑब्वियसली मी करणारच, राईट? म्हणजे आय मीन इट्स माय ड्युटी असा बोलायचा. ऑलराईट, आय लीव्ह नाव. मी येतो.
राजकुमार उर्फ प्रिन्स नचिकेत देशपांडे यांनी संपर्क नावाच्या राक्षसाचा पाडाव करून केतकरांचा किल्ला राखलाय. तर आज आपण त्यांचा विशेष सत्कार करणार आहोत. Dix, what is किल्ला? I know किल्ली. किल्ला किल्ला म्हणजे फोर्ट. स्वागत आहे राणी सरकार. तुम्ही का बसणार? आई, पण आपल्याला गप्प बसायला जमतच नाही ना. बोलावं लागतं नाहीतर खावं लागतं. खायला आणू का आपल्याला? खायला? नाही नाही नाही, तू टेन्शन घेऊ नको. तुला आवडेल ना असंच आणतो, एकदम स्वदेशी. पाहिजे तर तुझ्या दुकानातून आणू काय? हा, असं कुठे म्हणते मी. आणतोच. अरे go. तू इथे कसं? आप्पा घरी नाही? ते झोपलेत आणि तसंही त्यांचं आज मौन व्रत आहे. मौन? अहो म्हणजे बोलत नाही, काही वेळ शांत बसून राहतात. जमतं ते ना? हा, कसं जमतं ते ना? आय एम सिरियसली आस्किंग यू. म्हणजे मध्ये मध्ये घेतात ते मौन व्रत. मी खरं म्हणजे तुमचे आभार मानायला आली आहे. आभार? थँक्स. अहो असं काय करता, एवढं मोठं संकट टळलं तुमच्यामुळे. तू तेव्हा नाही थँक्स बोलला. Why are you saying thanks now? I don't want your thanks. अहो पण तेव्हा कसं बोलू शकणार होते मी. No, no, no. I don't want any reasons. Thank you नको तुझा. अहो पण तेव्हा कशी बोलू शकले असते मी तुमच्याशी. ते माहिती नाही. तू बोललं नाही. इच्छा होती माझी, पण आप्पा होते ना, मग आप्पांसमोर मी कसं बोलणार तुमच्याशी. साई, I don't want your reasons. Thank you बोललं नाही. Sai, I'm sorry, Sai. I'm sorry. I was kidding. I'm sorry. Sai. ए काय? गंमत करत होते मी. जमलं का मला? पण खरंच खूप धन्यवाद. कुणी नाही करत हो कुणासाठी एवढं सगळं. एक विचारू? Yeah, please. तुम्ही का केलं तेवढं सगळं? Because साई मला कारण टेन्शन मध्ये ज्याला आपण मेन्शन करतो तोच खरा मित्र, बरोबर? या तू बेस्ट फ्रेंड माझा म्हणून केला. पण परत एकदा खूप खूप धन्यवाद. चला मी निघते आता. गणपती विसर्जनाची तयारी करायची आहे मला. मी पण येणार. कुठे? विसर्जनला. अहो पण कशाला? परत आप्पा चिडतील. साई, I'll manage. अहो, साई, पण- साई, प्लीज. हो कशाला? ऐका माझं. I'll manage, साई. प्लीज गो. अहो पण मी बघणार. प्लीज. Dream big and enjoy the little things. एक आनंदाची बातमी आहे. अहो पण झालं काय? हे झोपलेत आणि यांचं मौन आहे असं यांनी झोपायच्या आधी सांगितलंय. आई, काय बातमी दिलीस तू आज? मग मी नेहमी छानच बातम्या देते. अरे त्या नचिकेतनी संपर्काचं पितळ उघडं पडलं, त्याचे 2 फायदे झाले. काय ते विचारा? कुठले कुठले 2 फायदे? एक आपली सही सुटली आणि दुसरा? आणि दुसरं यांचं मौन व्रत. अरे त्या नचिकेतनी यांची बोलतीच बंद करून टाकली. त्यांनी हे केलं म्हणून हे शक्य झालं. नाही तर आपल्याकडून होण्यासारखं हे काम नव्हतं. हो हे अगदी खरं बोलला तर तुम्ही आई. नचिकेतनी डोकं वापरलं म्हणून ते संपर्क नावाचं संकट टळलं. हो नाही, तो नचिकेत बाकी कसंही असो, पण त्याने हे काम मात्र चांगलं केलं. चांगलं काय? उत्तम म्हण. अरे माझ्या मुलीचं आयुष्य वाया गेलं असतं. त्याचे मानावे तेवढे उपकार थोडेच आहेत बाबा.
मानसी प्रसन्नला हे पटलंय बरं झालं, नाहीतर सारखा आप्पांच्या हो ला हो करत असतो. हो ना. बरं ऐका ना, म्हणजे आता सगळं छानच झालंय, तर मग अर्धा पेला चहा मिळेल का? हवाच. हो आणते. आणते कशाला आणलाय मी. घ्या घ्या घ्या. अरे वा, असं नाव घ्यावं आणि चहा यावा. वा, गणपती बाप्पा घरात पावला म्हणायचं. काय अप्पा? अच्छा अच्छा, तामण का? नाही नाही, अच्छा अच्छा, अगरबत्ती का? नाही नाही नाही, इथे नको, इथे ठेवू का मग? वहिनी ते म्हणतात की हे ना उजव्या बाजूला ठेवा. नाही नाही नाही, ते डावीकडे ठेवायचंय असं ते म्हणतायत. हो ना आप्पा? नाही नाही, उदबत्तीबद्दल नाही म्हणत आहेत ते, लाल फुलांबद्दल म्हणतात, होय की नाही? अरे नाही नाही, ते प्रसादाचं ताट उजवीकडे ठेवा म्हणतायत. हो ना? हो का? नाही. हो नाही का? मौनव्रत आहे तुमचं. हो. वक्रतुंडा, केवळ तुझ्यासाठी आज मी माझं मौन व्रत काही काळासाठी स्थगित करतोय. आता मी फक्त तुझ्याशीच संवाद साधणार आहे, कारण या लोकांना काहीही कळत नाहीये म्हणून. हा, म्हणजे सगळं सोयीप्रमाणे. म्हणजे सोयीचं होईल हो सगळं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सुख करता दुःख हरता वार्ता विनाशी, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदे मुरारी, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. चला, आता घर दाखवता का गणपती बाप्पाला? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. तुम्ही इथे काय करताय? अहो, गणपती बाप्पाशी फक्त बोलणार होतात ना, ह्याच्याची कशाला बोलताय? गणपतीच्या आगमनाला आणि गणपतीच्या विसर्जनाला एकच पोशाख? काय हो, तुमच्याकडे कपडे नाहीयेत का? ट्रेडिशनल आउटफिट एकच. आय मीन मराठी पोशाख एकच. माफ करा आप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी दिलेल्या मोदकाला जागलास रे बाबा तू. अगदी धावून आलास मदतीसाठी. आय कॅन डू एनिथिंग फॉर मोदक. त्या दिवशी मी तुला मोदक दिले, आज तू आमच्या मदतीसाठी धावून आलास. इट्स नॉट अ बिग डील. मोठा काय नाही केला मी. नचिकेत घे, प्रसाद घे. प्रसाद घेतला मी.
अरे माझ्या हातून खा रे. मी दिलेल्या मोदकाला जागला असतं म्हणून. काय जॅक्सन, त्या दिवशी तुला मोदक घेऊन आलो तेव्हा मला हे माहित नव्हतं की तू आम्हाला असा पावशील. सॉरी 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 सॉरी. गणपती बाप्पा मोरया. साई वेट. थँक्स लॉट. तू खूप हेल्प केलं मला. ओनली फ्रेंड नाही तू माझा. यू आर मोर लाईक अ गाईड टू मी. मोदक दिला तू, टेस्टी मोदक म्हणून केला मी. नथिंग मच. आज खरंच खूप छान वाटतंय मला. या मला पण. आणि तुमचं म्हणणं पटलंय. व्हॉट? टेन्शन मध्ये ज्याला आपण मेन्शन करतो तोच खरा मित्र. गणपती बाप्पा मोरया.